स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाया सुरूच आहेत। दिनांक 13 जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक व्यक्ती गावठी पिस्तल स्वतःजवळ बाळगत असल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या व्यक्तीचा शोध घेत असताना सदर इसम हा चागळे मेगा सिटी प्रवेशद्वार खरपुडी रोड येथे आढळून आला। त्याच्याकडून 41,200 रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल व 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे। आरोपीचे नाव अशोक भानुदास भोसले, राहणार गोकुळवाडी, तालुका जालना असे असून त्या आरोपीवर तालुका पोलीस ठाणे जालना येथे सरकारी फिर्याद पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत अडेप, इर्शाद पटेल, सतीश श्रीवास, किशोर पुंगळे, अशोक जाधव यांनी केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। काल दिनांक 13/7/2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली की एक इसम स्वतःजवळ पिस्टल बाळगत असल्याबाबत माहिती मिळाली। त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्या इसमाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून एक पिस्टल आणि 3 जिवंत राऊंड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीचे नाव आहे अशोक भोसले, राहणार गोकुळवाडी, तालुका जिल्हा जालना। त्याला ताब्यात घेतले आणि सदरील आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर, पोलीस SDPO श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।